आगे ना तो आंगनवाड़ी के बच्चे लोग आ नहीं सकते, गंदगी और अंदर भी पूरा गंदा है, एकदम गंदा है, ऐसा सब कचरा जाके भरा है। लांबच उभे राहा, बरोबर आहे, तिथे लांबच उभे राहा। आता इथं का फुकट वाटला प्रेशर कुकर साडी पूर्ण महिला बाहेर येणार। मग आता नवीन आहे ना, आता हळूहळू होणार जुने तुम्ही पण। हे परिस्थिती, ही जी परिस्थिती आहे ना, हे सगळ्यांनी छत्र्या, साडी, प्रेशर कुकर हे मोफत घेतलेत ना। आम्ही नाही घेतले, नाही सर आम्ही नाही घेतले, मी गेले पण नाही, मी जात पण नाही, कुठल्याही वेळेला जात नाही सर। आमचं फक्त काम चांगलं करून द्या एवढीच मागणी। अहो ज्याला निवडून दिलं हे त्याचं काम आहे, माझ्या हातात काही सत्ता नाही, तरी पण आलोय मी इथे। राज ठाकरे साहेबांची शिकवण आहे, जिथं लोकांना त्रास असेल तिथे जा। हा बसलो होतो ना, झाला ना साफ, तुम्ही गेल्या वर्षी आले, आता कुठले नवीन तुम्ही? मग आमचं वोटिंग मनसेलाच आहे, बाकी कोण? माझा मुलगा आहे, मी आहे। काय नाव तुमच्या मुलगाचं? श्रीधर सामंत। जय महाराष्ट्र, मी महेंद्र भानुशाली, मनसे विभाग अध्यक्ष चांदिवली विधानसभा। माझ्यासोबत स्थानिक शाखा अध्यक्ष फिरोज खान, संतोष दरवेश माथाडी कामगारचे चिटणीस आहेत, आणि हे सगळे आज बघा सगळे जमा झालेले आहेत। दाखवा हे सगळे, यांना हे पण दाखवा चेहरे, आज सगळे जमा झालेले आहेत। आज कुठंतरी हे लोक हताश झालेले आहेत, थकलेले आहेत। कुठं कुठं गेला ते गटर साफ करणे सांगण्यासाठी, कुणाकुणाकडे गेला? आज तर मामांच्याकडे पण जाऊन आलो, आज मामांच्याकडे पण जाऊन आलो। तिसरी वेळ होती मामाकडे जाण्याची। किती वेळ होती? तिसऱ्यांदा गेलात? हो, आमच्या शाळेतल्या बरेच आमची मुलं सगळे, आम्हाला म्हणजे जास्त पीपल्स म्हणजे लॉट पीपल पाहिजे आम्हाला, म्हणजे तेव्हा दिसून येईल सगळ्यांना की आम्ही करतो असं। पण करायसाठी कोणच नाही येते, कारण म्युन्सिपाल्टीवाले माणसं पण आले त्या दिवशी, सगळं असं हलवलं फक्त, आणि व्हिडिओज काढले, रेकॉर्ड केलेत, आणि तसेच निघून गेले, कोणी सुद्धा इथलं काहीच पत्र हलवलं नाही। आमची एवढी लहान लहान मुलं आहेत, सगळ्या मच्छर आम्हाला पहिलं मला हे सांगा, याचं जबाबदार कोण आहे? अहो याचे जबाबदार आपण आहोत। कसं आहे ना, आपण शांत आहोत म्हणून आज हे दिवस आलेत ना। मला सांगा, हिरानंदानी मध्ये गटर नाहीत का? हिरानंदानी मध्ये गटर आहेत का? सगळीकडे असतात ना, तिथं काय असं पाणी भरत नाही? साहेब मी कोणाला सांगितलं नाही इथे टाकून तुमच्या घरी टाकायचे का? सरळ सांगतो, सरळ आमची तोंडावर अशी उतर येते। सगळ्यांनी काय केलंय, गटरीवर बाथरूम बनवलाय, गटरीवर बाथरूम बनवलाय सगळ्यांनी, आणि हा रूम आहे ना, हा रूम बाथरूम है ना उसका खड़ा है, और वो लोग सुबह भी साफ करने वाले आए थे, दादा सुबह भी आए थे, काही लोग हैं गेल्या वर्षी एवढी मोठी होणी, आणि त्या होळा समोर लावून ठेवलेली, असंच पाणी। किसी के बाइक को ठोक दे, मेरे बाइक को ठोका, पैसा दे, कौन करेगा ये सब? कोई नहीं करता यहाँ पे, खाली सब जाहिल लोग है यहाँ पे। उसके घर का वो कडप्पा दिया हुआ है, कोई नहीं तोड़ता उसका घर। ह्या रूमचा प्रॉब्लेम आहे, गटर के ऊपर है, देख लो पहले वहाँ देख लो, ह्या रूमचाच प्रॉब्लेम आहे। हो गया, इधर आओ। अच्छा, आपको थोड़ा नॉलेज है, इसके लिए आपको बता रहा हूँ। ये गटर, ये गटर, ये ढापे खोल के यहाँ से लेके लास्ट तक, मैं आपसे साहब मेरी बात तो सुनो, मेरी बात सुन लीजिए आप। ये गली के आदमी निकले, आए थे कल साफ करने वाले, कोई नहीं निकला, वो लोग नहीं निकले। कल बीएमसी वाले आए, मैं आपको जो बोल रहा हूँ वो तो सुनो मेरी बात। हाँ सर, ये गटर खोल के कोई लोगों को बाहर निकलने की जरूरत नहीं रहती। 25 करोड़ रुपया निकला, कितना निकला है वो तो अपने। अरे हाँ, तो तुमको जरा सिखा रहा हूँ, सुनो। कैसा है ना, तुम्हारे हिसाब से सब जाहिल है, मुझे ऐसा लगा कि आप नॉलेज वाले आदमी है, इसके लिए मैं आपको बता रहा हूँ। मेरा बोलने का मतलब ऐसा है सर ना कि मेरी बात सुनो, सुनिए सर, ये सब बता रहे हैं कि ये कचरा है, वो जो गली में उसका जो बाथरूम का ढाबा है ना, ऐसा खड़ा गिरा हुआ है, वो लोग आ रहे हैं, उसे बाम्बू मार रहे हो, जा नहीं रहा है। इसका काम है हटाना। हाँ, यहाँ का नगर सेवक तो कोई है ही नहीं, किसको बोले हम? नगर सेवक के ऊपर क्या होता है? विधायक होता है।
उसको बोला क्या? उसका जवाबदारी है। अभी लोग नगर सेवक तो है ही नहीं। उनके आदमी आए थे, मैं वो भी क्या हुआ? झूठ नहीं बोल रहा, उनके आदमी आए थे। क्या हुआ? उनके आदमी आए थे, वो रूम वाले को बोले। अरे मैं जो बोल रहा हूँ वो सुनो, अभी मेरी बात थोड़ी अभी मेरी सुनो। आपका सुन लिया, मेरे को लगा आपको पूरा कितना पैसा आता है, कितना आ रहा है, मेरे को नॉलेज रहेगा। थांबा थांबा आता। ये जो गटर है ना दोनों बाजू के, इसके ढापे उठाना है। जितना मट्टी है अंदर वो मट्टी पूरा साफ करना है। उसके करोड़ों रुपए है। कितने रुपए है? खाली 1 महीने के लिए। अरे आधा करोड़ मिल जाए हम लोग यूपी। अरे हाँ, वही तो मांगता है आधा करोड़। इन लोगों ने छतरी, साड़ी, प्रेशर कुकर लेके ये भुगत लिया। अब तुम बोल रहे हो आधा पैसा हमको मिल जाए, हम यूपी चले जाए। भाई बात करो, सही से बात करो। यही हमारा सोच है। सुनो ना, अरे मेरी बात सुनो पहला। ऐसा होता है, अभी मैंने आपको बताया करोड़ रुपए सिर्फ 1 महीना 2 महीना ये गटर साफ करने के लिए आते। कितने करोड़ों रुपए। अब ये ढापे उठा के क्या जरूरत है चाली वाले को बुलाने का? उसमें क्या चाली वाले आने चाहिए? अरे आप काम करने वाले लोग हैं। बात सही है, लेकिन जो यहाँ गाड़ी लगाते हैं ना, अरे तो आप इधर रहते हो तो बोलो ना सबको। तुम्हारा बाइक है कि नहीं है? मेरा बाइक कहाँ लगा के पास है। जगह है ना आपके घर के पास? मेरे पास है। इसके लिए लगा रहे हो? और कोई उधर डोंगर पे रहता है, कोई उधर रहता है, बाइक यहाँ लगा अरे है, तो गाड़ी अरे तुम है ना, एक सेकेंड, ये अपनी जगह बराबर है। वो बाइक का प्रॉब्लम। सुनो राजू भाई, ये आदमी अपनी जगह बराबर है। अभी अपनी गाड़ी जा रही है वेस्टर्न में और ये इनको जाना है सेंट्रल में। ये चढ़ गए चालू गाड़ी में। अरे रुको जरा 2 मिनट, समझे क्या? 2 मिनट रुको जरा। चालू ट्रेन में चढ़ो मत, चालू ट्रेन में चढ़ो मत। ये कचरा कितना महीना हुआ साफ नहीं हुआ अंदर से? वो तो बहुत दिन हो गया। क्यों बोलते नहीं हो? क्यों बोलते नहीं हो? उसका पैसा लेते। वो लोग अरे उसका पैसा लेते। खाली किसी के फेवर में आके ना बोलने का नहीं रहता है। अरे तो तुम बोलो ये क्यों नहीं किया? ये कितने दिन का? ये कितने दिन का साफ नहीं हुआ? मेरा बोलने ये कितना दिन हुआ साफ नहीं हुआ? कौन सा? ये जब से पानी भरा है। अरे पानी भर के 8 दिन हुआ। ये कचरा 2 महीना हुआ साफ नहीं हुआ उसको। अरे आ जाते सब झाइल है, गंवार है। अपन मेरे को लगा तुम पढ़ा लिखा आदमी है, मेरे को तो ऐसा लगा एजुकेटेड आदमी है, मेरे को ऐसा लगा जरा। रखो ना, कोई दिक्कत नहीं है। बोला उसको बुलाओ, हाथ बोला कॉपरेट करो उसको। महेंद्र भाई पहला ये जल्दी है ना। हाँ खाली भूगल आ जाते इधर से। वो छोड़ उसका बात इनका, मेरा बात सुन। ये जो कचरा फचरा ये सब है ना, पहला हटेगा ना तभी इधर अंदर घुसने को चांस अपने को मिलेगा। अब जो भी आगे का पोजीशन है, जो नड़ता है वो तोड़ देगा। गटर को इतना कर दिया, तुम है? चलते उधर देख लो। मैं देख क्या है? जब तक तोड़ेगा नहीं तब तक आगे काम होएगा नहीं। जिथून पाणी पास होतं ना, एवढी मोठी गोणी अशी लावली होती ना, काढता काढताना ते कचरावाल्यांच्या नाकी 9 आले होते। असली मोठी गोणी अच्छा अभी जरा देखने दो, लोगों को देखने दो। अब ये लाइव सब जन देखे। अभी जिसके नाम ले रहे, किसका कोई समर्थ रहेगा, कोई किसका, सब देख रहे मेरा लाईव्ह, सगळे बघतायत। प्रश्न असा आहे की ते काका सगळ्यांना जाहीर सांगून गेलेत। मला वाटलं त्यांना माहित असेल की किती करोडो रुपये आलेत गटर साफ करण्यासाठी, परंतु त्या लोकांना काम करायचंच नाहीये। तुम्ही म्हणतात ना गटरवरती हे बनवलं, गटरवरती ते बनवलं, सगळे मान्य आहे, परंतु हे जे साईडचे गटर आहेत, जर आता हे पाणी कुणामुळे भरलंय? हे पाणी ह्याच्या खाली गटर साफ नाही म्हणून भरलंय ना, तुम्ही समजून घ्या। 6 महिने गटर साफ ह्याच्या खाली गटर पूर्ण भरलेले आहेत ना, तुंबलेले आहेत, म्हणून हे पाणी गेलंय। हे साफ करण्यासाठी करोडो रुपये आलेत, परंतु हा हेरलेकर आहे, वॉर्ड ऑफिसर साहेब हेरलेकर साहेब आहेत, त्याच्या खाली जीवन राठोड आहेत, त्याच्या खाली एक भस्मे म्हणून आहे, सगळे लोक अधिकारी आहेत। आता नगरसेवक कोणच नाही, ते आमच्यासारखे झालेत। आता सगळे जे जुने होते ना ते सगळे आमच्यासारखे झालेत, पण थोडा तरी त्यांना पॉवर असतो। आज जसं मी आलो इथे 3 नगरसेवक आहे, इथे 160 आहे, इथे 164 आहे आणि इथे 161 आहे। जर हे 3 नगरसेवक इथे आलेत, मी येणार त्यांच्या सगळ्यांसोबत, समजलं ना? मला माहिती आहे त्यांच्याकडे काय पॉवर नाही, परंतु त्यांना माहिती आहे की आता जनता सगळे म्हणजे म्हणतात ना ते कसे इंजेक्शन घेतात नशेचे, ते सगळे नशेचे इंजेक्शन घेतलाय तुम्ही लोकांनी मोफतवाला। लाडकी बहीण आली, 1500 रुपये आले, आपण खुश, पण हे परिस्थिती ना आपल्याला हानिकारक आहे। पण 1500 काय पूर्ण संसार नाही चालत बाईचं। तेच समजत नाही ना या लोकांना, यांच्या डोक्यात आहे। पण ते आमच्याकडून किती वसूल केले? जीएसटी हा, आता बोललात बरोबर, आता बरोबर बोललात। बघा ताई, मी तुम्हाला एक सांगतोय, मी हे नक्की साफ करून देणार। आपण सोमवारपर्यंत वाट बघणार। आज शनिवार आहे, उद्या रविवार बंद आहे।
आम्ही तुम्हाला एवढं बांधून दिलं पण तुम्ही काय करताय, तुम्ही काहीच नाही करत. चाळीवाल्यांना केलं पाहिजे हे असं सगळं ऐकून आलं आमच्या एरियातले जाऊन. काय बोलले काय बोलले? हे तुमचं काय आहे? तुम्ही चाळीतले लोक राहता, तुम्ही लोक घर बाथरूम बांधताना तुम्ही काय करत होता? तुमच्या चाळीवाल्यांचं काम होतं. आता हेच बोलून आत्ताच घरी पण नाही पोचलोय. मध्येच आम्हाला कळलं की इथं माणसालाच आम्ही वापस ते रस्त्यातून वापस इकडं आलो. रस्त्यातून परत आला की ऑफिस मधनं परत आला? आता मी काय सांगतोय, मी साफ करून देणार, नक्की करून देणार आणि त्यांच्या बापाला साफ करायचंय. पण कसं असतो, दबाव तंत्र खूप आहे महानगरपालिकेवर की भाई आता मनसेवाले गेलेत तर आपण तो काम करायचंच नाही. जर तो काम नाही केला तर तुम्ही मला सहकार्य करणार का? मी काय म्हणतो, आज तुम्ही जसं तिथे गेलात ना तसं एलवॉर्ड मध्ये येणार माझ्यासोबत सोमवारी, कन्फर्म येणार. अहो यांच्या बापाला साफ करायचे, पैसे घेतात आपले, पैसे घेतलेत करोडो रुपये साफ करायचे ते कॉन्ट्रॅक्टरनी. पण कसं आहे त्यांना माहिती आहे चांदिवली विधानसभेमध्ये कुणाला काही घेणं देणं नाही. आम्हाला अधिकारी सांगतो तुम्ही आम्हाला सांगा ना कुठं भरलंय तिथं आम्ही साफ करू. अरे तुम्हाला करोडो रुपये पूर्ण गटर साफ करण्याचे भेटले. फोन करतो त्याला प्रत्येक वेळी तेच उत्तर, हाँ मैं भेज रहा हूँ, हाँ मैं भेज रही हूँ. तुमको बोलता है कौन, किसको फोन करते हो? फोन किसको करता है बता दो. कितना 2-3 बार स्टेटमेंट किसको फोन करते? अरे ये इसके ऑफिस वाले 13 तारीख से पहली बारिश से पूरा जाम है. हे बघा येतात बाईक वाले कसे येतात बघा, आमचे शाखाध्यक्ष आहेत. या आमच्या शाखेवाले बाईकवर बसून यायला, आमच्या घरात पाणी पोरीला टाकायला जागा नाही. तारी थोडे कपडे तर घेऊन यायचं होतं. थोडे कपडे लावा साईडला, पुढे जा पुढे जा. काय हळूहळू तुम्हाला सगळ्यांना समजणार. आपण जे बटन दाबताना जी चूक केलेली आहे ना हे आता भोगायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तुम्ही केलं, आपण जे पेरणार तेच उगवणार आहे. आज उगलाय बघा ना, नाहीतर कोण चांगला माणूस असता ना. 10 वर्ष आपली वय कमी झाले या गाडीमुळे, आपली मुळे तेवढेही जगणार नाहीयेत. त्यापेक्षा सगळ्यांनी चला आपण एलवॉर्ड मध्ये जाऊ. एलवॉर्ड मध्ये सोमवारी मी आता फोन करणार आहे त्यांना, हे व्हिडिओ पाठवणार आहे. जर साफ केलं नाही ना आपण काय करू, हे बालट्या भरू, बालट्या भराय. त्यांना ते वॉर्ड ऑफिसरला समजलं पाहिजे की आम्ही ह्या परिस्थितीमध्ये राहतोय ना, त्याला समजू आपण की तुम्ही पण ह्याच्यात राहा. त्याच्या अंगाबिंगावर टाकू नका कुणी हात जोडतोय. हा नाहीतर केस करतील आपल्यावर. हा आपण बालट्या भरू, मी बालट्या घेऊन येणार. ते बालट्या आपण त्यांच्या टेबलवर ठेवू ना की हेरलेकर साहेब तुम्ही बघा आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये राहतोय, तुम्ही पण राहा, 1-2 तास तरी राहा. बरोबर आहे ना. पण या सगळ्यांनी नाही परत एक फोन आलेत कुणाला, तुम्ही कशा तिथे उभे होते, तुम्ही का तिथे उभे होते. भेटलं ना आम्ही येणार साहेब. हा यायचं बघा, ज्यांनी मिस करणार आहे तर फोन करणार, कोणाकोणाचे संपर्कातले असतात ते करतात. मला नाही, तुम्हाला फोन येणार तुम्ही जाऊ नका म्हणून. मला कोण फोन करणार हो बस. अभी यहाँ पे सब लोग खड़े हैं और अभी लाइव चल रहा है बरोबर. जस्ट अभी थोड़ी देर पहले फोन आ गया कि उधर क्या कार्यक्रम हो रहा है. मैं भी तो यहीं पे रहता हूँ, मुझे भी तो जवाब देना है ना. आता इतना फोन है, क्या फोन आया आपको? अभी जस्ट फोन आया, बोले उधर क्या चल रहा है. अरे 13 तारीख से तुम ध्यान नहीं दे रहे हो तो मजबूरन भानुशाली भाई को तो बुलाना ही पड़ेगा हमको. मी 3 दिवस झाला फोटो टाकते का विचारा. कालच येणार होतो. एक मिनिट, इनको लगेगा. काल काय झालं, माझा एक मित्र वारला. तो भले दुसऱ्या पक्षात आहे, शिवसेनेचा पदाधिकारी आहे, पण माझा चांगला मित्र होता म्हणून त्याची मय्यत मध्ये होतो आणि मग थोडा उशीर झाला. मग काय फायदा होणार नाही इथे येऊन अंधारामध्ये काय करणार मी, म्हणून आज आता आलो. आपण उद्या संडे आहे, थोडी वाट बघू आपण. मी फोन करणार आहे, नाही आलं तर माझी हात जोडून विनंती आहे संडेला सगळ्यांनी या. मंडेला एक्चुअली आप लोग बात लॉजिकल समझो. जो प्रेजेंट नगर सेवक रह चुके, चाहे वो हरीश भरदिंगे हो, चाहे किरण लांडगे हो, चाहे विजू शिंदे हो, ठीक है, आप लोग लॉजिकल बात समझो. इलेक्शन का टाइम आता है, चाहे दिलीप मामा हो, ठीक है, कोई भी हो, XYZ, जब इलेक्शन का टाइम आता है तो लोग, नेता लोग गली गली के अंदर घुसते, हर जगह जाते हैं, बराबर है, और वोट मांगने के लिए आते हैं, सब चीजें. ये चीज स्थिति सबको पता है कि यहाँ पे दिलीप लांडे का खास आदमी, यहाँ पे वो दोनों बंदे रहते हैं, आप लोग भी जानते हो, सोनिया और वो, उन लोग को भी मालूम है ये चीजें. उन खुद वहाँ के रहवासी, उनको खुद घर के सामने सब चीजें दिख रही है. क्या ये ऑफिस में वो अपडेट नहीं करते हैं क्या? उनको भी तो अपडेट करते होंगे ना. चलो लोकल यहाँ के लोग नहीं कर पा रहे, लेकिन जो रहवासी जो उनके साथ में फिरते वो तो अपडेट करते होंगे ना.
तो ये चीजें अभी आप बताओ, बारिश का टाइम है, बीएमसी हर जगह पोस्टर लगाती है, डेंगू हो जाएगा, मलेरिया हो जाएगा, पानी को साफ सफाई रखो, बर्तन में पानी आप लोग स्टोर मत करो। ये पानी इतना स्टोर है, इससे डेंगू फैलेगा और कोई बच्चा, किसी के घर का बुजुर्ग, कोई भी यंग आदमी मरेगा, उसका जवाबदार कौन होएगा? बीएमसी जवाबदार होगी या एमएलए जवाबदार होगा या नगर सेवक ये जवाबदार होगा? रही बात ये बंदा आज तक तो नगर सेवक जीता नहीं है। अच्छा ठीक है, जो प्रेजेंट नगर सेवक जीता है उसको तो आना चाहिए था, वो लोग नहीं आए, कोई बात नहीं। लेकिन ये महेंद्र भानुशाली ना नगर सेवक है ना कुछ है, सिर्फ एक इंसानियत के नाते और लोगों की सेवा करने के नाते कहीं साकिना का गटर में उतर जा रहा है। ये बंदा अभी भी गटर में यहाँ उतर सकता है, हम भी उतर सकते हैं, लेकिन हम लोग आपसे हम्बल रिक्वेस्ट कर रहे हैं कि ये समाधान, इसका सोल्यूशन करके दे दीजिए। बहुत बहुत मेहरबानी होगी आप लोग को। ये देखो छोटे छोटे बच्चे, किसी को भी डेंगू हो जाएगा तो इसका जवाबदार कौन होएगा? और महेंद्र भाई तो अपने कोई नगर सेवक तो है नहीं, अथॉरिटी पावर है नहीं, एक सोशल वर्कर होने, राज साहब के आदमी होने की वजह से वो इतना वर्क कर रहे। एक फोन करो कहीं पे भी आके खड़े होते। और जो प्रेजेंट नगर सेवक है, क्या उनको खबर तो है ना ये सब चीजें? तो वो भी तो वो जगह पे आके प्रेजेंट होके खड़े होके करवा सकते थे ना। उनको खुद तो करना नहीं है, उनके पास क्या पावर नहीं है? क्या इतना 5 साल नगर सेवकी रह के क्या वो एलवाड़ी के ऑफिसर को प्रेशर डाल के वो क्या करवा नहीं सकते? करवा सकते हैं। ये सब खुदवा के हर जगह गटर का कार्य हो, यहाँ पे भी हो सकता है। तो मेहरबानी करके, रिक्वेस्ट करके, हम्बल रिक्वेस्ट करके आप लोग ये गटर साफ कर दीजिए। छोटे छोटे मासूम बच्चे रहते हैं यहाँ पे, किसको भी एक मच्छर काटेगा, उसका घर के आदमी की कैपेसिटी नहीं है 1,50,000 रुपया हॉस्पिटल में भरने की। सब स्लम एरिया के गरीब लोग हैं। यहाँ पे जो भी चीज आप पब्लिसिटी के लिए आप कुकर बांटो, साड़ी बांटो, कुछ भी बांटो, उससे कोई ये चीज नहीं है। लेकिन ये प्रॉब्लम सोल्व करने की सबसे बड़ी चीज ये जो है, बाकी किसी से हमारा पर्सनल इंटरनल किसी से कोई भी झगड़ा लफड़ा नहीं है कि हम किसी के विरोध में बोले। जो प्रॉब्लम यहाँ पे क्रिएट हो रही है वो हम आपको अपडेट कर रहे। प्लीज मेहरबानी करके करा दीजिए इसको। एक बार कैमरा घुमा लो, यहाँ पे कितने लोग, पब्लिक, यहाँ समाज के लोग, एरिया के लोग खड़े, ठीक है। कोई भी आएगा अलग चैन पे, अलग ट्रैक पे लेके जाएगा, वो तो ऐसा है, फलाना है, ढिमका है। अभी देखो जब महेंद्र भाई ने सवाल किया, वो दीपक जो बच्चा लड़का यहाँ खड़ा था, 1 2 का 4 4 2 का 1 हो गया। ट्रैक अलग लेके जा रहे हैं। आए यहाँ पे समाधान, इधर कचरा गटर साफ करने की बात, तो वो अलग ही भाषण दे रहे हैं। ये चीजें गलत है। जो सच्चाई है ये लोगों को दिखता है। ये सब जो भी यहाँ पे अभी प्रेजेंट, हम्बल रिक्वेस्ट है देवेंद्र फडणवीस जी से, नहीं होता है तो ये वीडियो वहां तक पहुंचना चाहिए सबके पास, और ये प्रॉब्लम सॉल्व करके चाहिए। हमको कुछ नहीं चाहिए भाई, सिर्फ हमको गटर, कचरकुंडी और पानी, बस यही सब चीजें चाहिए। बाथरूम की साफ सफाई चाहिए, बाकी किसी का कुछ नाही चाहिए। पाणी भांडून आणलो तारीखीला जातो बाथरूमसाठी पण पाणी हो ताई, मी काय म्हणतोय, रोज त्यांनी भाईनी जे सांगितलं की नगरसेवक नाही काय नाही, पण आपल्या पाठीमागे राज ठाकरे नाव खूप मोठं आहे। आपले काम कसे करायचे मला माहिती आहे, फक्त तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य करा। ह्यांनी जसं सांगितलंय ना, सगळे जागृत व्हा। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, जागृत व्हा, काम होतात, 100% काम होणार। आणि हे गटर नाही 2-3 दिवसात साफ करून दिलं ना, ते पाणी भरून जाऊ आपण। मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला यावं लागेल। आणि एकदा गेलो ना, तर तुम्हा 8-10 बायांना बघून ना दुसऱ्या एरियात, पूर्ण चांदिवलीमध्ये हीच परिस्थिती आहे। फक्त तुमच्या इथे नाही, पूर्ण चांदिवलीमध्ये भरलेल्या पाणी, गटरमध्ये लोकांच्या घरात गटराचं पाणी आहे। परंतु कसं आहे, सगळे झोपलेले आहेत ना, सगळे अधिकारी, लोकप्रतिनिधी सगळे झोपलेले आहेत। लागोपाठ आमचं गल्ली पूर्ण भरली आहे। वाईट परिस्थिती आहे। देवेंद्र फडणवीस साहेब, भूषण गगरांनी, आपण मुंबई कमिशनर आहात, सध्या तुमच्या हातात पॉवर आहे, महापौर तर नाहीच आहे। आणि मला असं वाटतंय की मी नेहमी एकच अधिकारी आहे, चांगला अधिकारी आहे, ज्यांना मी माझे हे व्हिडिओ पाठवतो तर कुठंतरी काम होतंय। त्याचं नाव आहे देवीदास क्षीरसागर साहेब, ते डीएमसी आहेत। त्यांना व्हिडिओ पाठवल्यावर कुठेतरी काम होतात, तर मी हा व्हिडिओ त्यांना पाठवणार आहे। जर त्यांना वाटलं की हे काम झालं पाहिजे, ते ज्या खुर्चीवर बसलेत त्यांना वाटेल की नाही बाबा लोकांबरोबर अन्याय होतोय, तर त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा। जे अधिकारी आहेत, हे जे अधिकारी आहेत ना, जे यांना फिरवतायत, आज एवढ्या दिवसापासून, कोणत्या तारीख ही परिस्थिती? 13 तारखेपासून ही परिस्थिती। आज डेट काय तुम्ही विचार करा, मंथ एंड होने वाला है। 20 दिवस या परिस्थितीमध्ये लोक राहू शकतात का साहेब? क्षीरसागर साहेब, तुम्ही तुमच्या वॉर्ड ऑफिसरला विचारा, हेरलेकर साहेबांना विचारा की लोक राहू शकतात का? कारण लोकप्रतिनिधी आता कुणाला उत्तर देत नाही योग्य पद्धतीने, कारण इलेक्शन नाही ना।
कशाला तुम्हाला योग्य उत्तर देणार? इलेक्शन आलं तर कसे लोक सगळे येऊन पाया पडतात माहिती आहे ना? जेव्हा गल्लीत जागा नसली तरी घुसणार. घुसणार ना. आता काय येत नाही द्या ताई. मला, माझं म्हणणं आहे काय येत नाही, आलं पाहिजे ना. जसं मला दिसतंय तसं त्यांना दिसत नसेल का? खासदार काही लोक सांगतात खासदारचं काम नाही गटर साफ करायचं. अहो पॉवर तर आहे ना. नाले तुम्हाला मतदान केलंय ना लोकांनी. नगरसेवक को साफ करने नहीं बोल रहा है, जो बीएमसी है उनका बघा मी पण साफ नाही करणार, उनको करना है. एमएलए और नगरसेवक को थोड़ी ना मी साफ करणार नाही, ते लोक पण नाही करणार. वही बोल के आए तो क्या बोले बीएमसी को तुम क्यों मदद की है? बाथरूम बांधे, ये बांधे, तुम लोग क्या सोए थे क्या? तुमको खुद के चाली वाले को समझना चाहिए, उसको बाथरूम नहीं बांधने देने का था. तोडून टाकायचं. कंप्लेंट करा सगळे चालवाल्यांनी. असं नसते ना, तोडून टाका. कुठंतरी चारीमध्ये अनधिकृत काम होत असेल तेव्हा तुम्ही थांबवलं पाहिजे. हे बरोबर बोलतायत. कुठं जरी योग्य बोललाय त्याच्यात आपण आहे ते आहे, तुम्ही ना सांगितलं पाहिजे ना गटावर नका बनवू. आज ही पण माझं म्हणणं असं आहे त्याच्यामुळे हे नाला भरलेला नाहीये. हे जे नाले डिसल्टिंगचा जो टेंडर निघालेला आहे पूर्ण पावसाळ्या अगोदर साईडचे आपल्या रस्त्याच्या साईडचे गटर करोडो रुपये आले, करोडो, फक्त 2 महिन्यासाठी साफ करायला. कुठं झाले? कुठंच झाले नाही. मी जाणार लाईव्ह करणार तिथे बरोबर साफ करणार, बाकी पैसे टच. आगे ना बड़ी गटर जाके कनेक्ट हो पीछे साइड. ये इधर नहीं है भाई, ये गटर इधर नहीं चाहिए, इधर उतरा है. मेन ठीक आहे. आता उद्या सोमवारी अधिकाऱ्यांना सांगतो या इथे, जर नाही आलेत ना तर मी सांगतो प्लीज हेल्प करा. मी तुमच्यासाठी बोलतोय, मला काहीच प्रॉब्लेम नाही याच्यानी. पण हे बघतोय ना ताई, मला जेव्हा फोटो पाठवतात आणि मी इथं पोहोचत नाही ना, मला तेवढ्यामध्ये लाज वाटते की मी काय करतोय. मला शरम येते की मी आज 2 दिवसाला लेट इथं आलोय, पण माझी काही थोडी मजबुरी होती, जागेवर नव्हतो म्हणून. पण आता मी 2 दिवस द्या, 2 दिवसात मी करून देणार. बस 2 दिवस द्या. आणि मी ना परत एकदा सांगतोय, कुणाच्या डोक्यात असं असेल की मी मतदानासाठी आलोय तर हे कृपया डोक्यातनं काढून टाका. कुठली निवडणूक नाही. मी सगळ्यांना सांगतो 4.5 वर्ष महेंद्र भानुशाली तुमच्यासाठी आहे. तुम्ही महेंद्र भानुशालीला फोन करा, काम करून घ्या. 6 महिने परत जे मोफत वाटप होणार त्याच्या पाठीमागे धावा, त्याला मतदान करा. हेच होणार आहे. तो कुठे नाही ते खर्च वाटतोय, बीएमसी देते तो पैसा देते, कुठे घेणारच ना. पण नाव तो स्वतःचं पुढे करतात ना. ठीक आहे, आता काय करणार, तुम्हाला समज आली पाहिजे. बघूया काय होतंय पुढे. चला ठीक आहे. अजून काय बोलायचं, दुसरं काय अडचण असेल तेही सांगून द्या. कालची दुसरी कचरकुंडी झाली ते बघून घ्या ना थोडं. कुठे जाएंगे कहाँ से? कचरापेटी झाली म्हणजे काय? कचरापेटी झाली, रोडवरचा कचरा पाऊस आला, गल्लीने असं पाणी जे वाहत ते एकत्र साफ होईल, सगळे करून देणार. ही गल्ली पण साफ होणार, ती पण होणार. ते टेन्शन घेऊ नका, ते सगळे करून देतो. ठीक आहे. पण फक्त सोमवार तुमच्या डायरीमध्ये लिहून घ्या सगळ्यांनी. ठीक आहे. मी सोमवारी मी तुम्हाला एक जाऊन पण घरात पाणी येते. तुम्ही जास्त माणसं निघाले बीएमसी मध्ये दिसाल, चला. 2 माणसांना काम होणार नाही. आम्ही पण 3 बनवलं असावं तर मी लावलं. कसं आहे माहिती आहे, बायकाच पाहिजे माणसांना. कसं आहे ना, लोकांना काहीच नकोय. लोकांना एक पाणी पाहिजे, चांगले गटर पाहिजे आणि साफ कचरापेटी पाहिजे. इसके सिवा क्या चाहिए लोगों को? कुछ नहीं चाहिए. इसके ह्याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे का आपल्याला? काहीच नकोय ना. तेच माझी इच्छा होती एकदा बघा. चला काय करणार, चला आणि तो बाथरूम कडे सोमवारी करू आपण. चेंबर बनवलं पाहिजे. चेंबर अचानक पाहिजे. त्यांच्या ढाब्यामध्ये ना माणूस कोणी पण जाईल. मेडिकल बशी आहे, 7-8 जण मिळून हे बायका बी होतील काय काढा काढेल काढा, बाकी मी करतो. हा. मी तुम्हाला हे साफ करून देणार. म्हणजे आजच ऍक्च्युली बसणार होतो, पण हे सगळे ना बोलतायत. नाही तर मी तर ह्याच्यातच बसणार होतो. बघा टेबल पण आणलाय, बघा हा टेबल पण आणलाय. कसं आहे, ह्या लोकांना असं बसलो, मग मीडिया आली तेव्हाच हे लोकांची फाटते बरोबर, टर म्हणून फाटते.